नमस्कार. कथाकथन 7. कथेचं नाव आहे कशाने जीवन मंगल होते. कशाने जीवन मंगल होते. डॉक्टरकीची परीक्षा पास झालेला एक मुलगा होता आणि तो नियमाप्रमाणे सरकारी दवाखान्यात काम करीत होता आणि ती मुदत संपल्यानंतर सरकारी दवाखान्यात काम करण्याची मुदत संपल्यानंतर तो स्वतःचा दवाखाना काढणार होता. परंतु त्यांच्याकडे दवाखाना काढण्यासाठी पैसे नव्हते. पैसे कुठून आणणार याचा ते विचार करीत होते. त्यांच्यापुढे पैशाचा प्रश्न उभा होता. पैसा कुठून आणायचा हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न होता. त्या दवाखान्यात, सरकारी दवाखान्यात एक पेशंट आलेला होता आणि त्या पेशंट बरोबर त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी आलेली होती. एक दिवस व्हरांड्यामध्ये त्या डॉक्टरना एक लॉटरीचं तिकीट सापडलं. ते त्यांनी खिशात ठेवलं आणि काही दिवसानं त्या लॉटरीचं जे तिकीट होतं त्याला नंबर मिळाला, लॉटरी मिळाली. त्या तिकिटाला 1,00,000 रुपयाची लॉटरी लागली. 1,00,000 रुपयाची. डॉक्टरनी ते तिकीट पाहिलं आणि त्या तिकिटाजवळच एक कागद होता. त्या कागदावर त्या व्यक्तीचं नाव होतं. ज्या व्यक्तीचं ती लॉटरी होती त्या व्यक्तीचं नाव होतं आणि ती व्यक्ती त्यांच्या दवाखान्यात पेशंट म्हणून आलेली होती. आता हा पैसा, लॉटरीचा पैसा जो मिळणार आहे तो आपण घेणं योग्य नाही असं डॉक्टरना वाटत होतं. म्हणून त्या पेशंटला दवाखान्यात शोधत होते. नंतर त्यांना कळलं तो पेशंट मरण पावलेला आहे आणि त्यांची पत्नी आणि ती मुलगी घरी निघून गेलेली. आता लॉटरीचे 1,00,000 रुपये डॉक्टरना मिळालेले आहेत. त्यांनी त्या पैशाचा कसा खर्च केला दवाखाना काढला, स्वतःचा एक गाडी घेतली आणि दवाखाना सुरू केला. त्या दवाखान्यात एक मुलगी येते आणि डॉक्टरना सांगते की माझी आई फार आजारी आहे, तुम्ही तिला तपासण्यासाठी चला. डॉक्टरनं त्या मुलीला ओळखलं. तीच मुलगी जिचे वडील दवाखान्यात वारलेले आहेत, मेलेले आहेत, तीच मुलगी आहे आणि तिची आई आजारी आहे हे डॉक्टरांच्या लक्षात आलं. डॉक्टर गाडी घेऊन तिच्या घरी गेले. आई आजारी होती. तिचं ऑपरेशन करायचं होतं. त्या मुलीच्या आईचं ऑपरेशन कठीण होतं. पण तो डॉक्टर त्या मुलीला सांगतो तुम्ही काही काळजी करू नका, मी सर्व खर्च घालतो, पैसा मी घालतो, मोठ्या दवाखान्यात आपण घेऊन जाऊ आणि आईचं ऑपरेशन करू. आणि त्या डॉक्टरनी त्या मुलीच्या आईला दवाखान्यात घेऊन गेले, मोठ्या दवाखान्यात घेऊन गेलं. ते कठीण ऑपरेशन होतं. ते सक्सेसफुल झालं, यशस्वी झालं आणि त्या मुलीची आई मृत्यूच्या दाढेतून मुक्त झाली की ती जिवंत राहिली. ऑपरेशन सक्सेसफुल झालं, यशस्वी झालं. ती मृत्यूच्या दाढीतून मुक्त झाली, वाचली. आता ते डॉक्टर त्या मुलीला म्हणतात की तुम्ही निराश का, आईचं तुमचं ऑपरेशन व्यवस्थित झालेलं आहे, सक्सेसफुल झालेलं आहे आणि तुम्ही आनंदी राहायला पाहिजे, ते तुम्ही दुःखी का, निराश का, असं डॉक्टरनी त्या मुलीला
विचारलं, पण मुलगी काहीच सांगण्यास तयार नाही. उलट ती म्हणते, माझ्या आईचं तुम्ही ऑपरेशन व्यवस्थित केलं, संपूर्ण खर्च तुम्ही घातला, त्याबद्दल मी तुमची आभारी आहे, असं ती म्हणते, ऋणी आहे. पण कारण सांगत नाही, दुःखी का? उलट आई वाचली, आईचं ऑपरेशन व्यवस्थित झालं, कठीण ऑपरेशन होतं, आई वाचली म्हणून मुलीला आनंद व्हायला पाहिजे, पण मुलगी चिंतेत होती, निराश होती, दुःखी होती. डॉक्टरने विचारलं, का का तुम्ही निराश आहे? शेवटी ती सांगायला तयारच नाही. मग शेवटी प्रेमळपणाने डॉक्टरांनी त्या मुलीला विचारलं, सांगा काय खरं कारण आहे तुम्ही दुःखी होण्याचं, निराश होण्याचं, सांगा. आणि मग ती सांगते की ऑपरेशन करण्यापूर्वी माझी आई काळजी करत होती, त्याला मी काय वाचणार नाही, माझं ऑपरेशन करावं लागणार, त्या ऑपरेशनमध्ये मी मारणार. आणि ती सतत विवेचनेत होती, चिंतेत होती की माझं लग्न कसं होणार. माझी काळजी तिला सारखी वाटत होती की माझं अजून लग्न झालेलं नाही आणि ह्या मुलीचं लग्न कसं होणार, म्हणून ती चिंतेत होती, विवेचनेत होती, काळजीत होती. मग तिला मी खोटंच सांगितलं आईला की हे बघ, माझं एका मुलाशी काय प्रेमविवाह मी करणार आहे, एक मुलगा मला पसंत आहे, नवरा मुलगा, आणि तिच्याशी, त्या मुलाशी मी लग्न करणार आहे, आमचा प्रेम विवाह होणार आहे. आणि विशेष म्हणजे माझा जो भावी नवरा मुलगा आहे तो अतिशय श्रीमंत आहे, असं माझ्या आईला मी खोटंच सांगितलेलं होतं, खोटंच सांगितलेलं होतं. आई खुश झाली. आई म्हणली, आता काय हरकत नाही ऑपरेशन करायला, आता मी बिनधास्त मरेल, आता मला मरणाची चिंता नाही. ती घाबरलेली होती, मला मी मरणार त्या ऑपरेशनमध्ये असं तिला वाटत होतं. आणि ती म्हणली, आता माझी चिंता मिटली, तुझं आता लग्न एका मुलाशी, श्रीमंत मुलाशी लग्न होणार, मी खुश आहे, आनंदी आहे, आता मी मरायला तयार, असं म्हणते. आणि त्या आनंदाने ऑपरेशनला ती साथ देते. आणि आता मात्र ती मरण पावली नाही, ती जिवंत आहे. मग मुलगी विचार काय करायला, आता मी खोटं बोलली आईला की शांतता मिळावी किंवा आईनं त्या ऑपरेशनमधून मुक्त व्हावं, काळजी करू नये माझी, म्हणून मी खोटं बोलले. आता हे खोटं बोललेलं जर आईला कळलं तर आईला वाईट वाटेल, म्हणून मी चिंतेत आहे, निराश. डॉक्टर विचार करतात, हा पैसा मी त्यांचा घेतलाय, त्यांचाच पैसा आहे, लॉटरीचा 1,00,000 रुपये त्यांचेच पैसे, त्या मुलीच्या वडिलांचे पैसे, आणि ते मी पैसे खर्च केलेले आहेत, काय हे माझ्याकडून चूक झालेली आहे. मग चूक निस्तरणी हे माझं कर्तव्य नाही का? डॉक्टर विचार करू लागले, ही चूक निस्तरणी, कारण पैसा त्यांचाच आहे तो लॉटरीचा, आणि मी गाडी घेतली, दवाखाना काढला, ही माझी चूक आहे, तर चूक निस्तरणे हे माझं कर्तव्य नाही का? असं म्हणून त्या मुलीला ते म्हणतात, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, तुला मी पसंत आहे का? आता ती मुलगी मात्र साधारणच होती, दिसायला साधारण होती, पण गुणानं चांगली होती, स्वभाव तिचा चांगला होता. म्हणून डॉक्टर म्हणतात, तू माझ्याशी लग्न करणार का? मी तुला पसंत आहे का? ती मुलगी लाजली आणि ती मुलगी लाजली आणि ती खुश होती. मग दोघांचा विवाह झाला. आणि विशेष म्हणजे त्या मुलीची आई डॉक्टरकडेच राहू लागली. लक्षात घ्या, डॉक्टरकडेच ती आई, जिचं ऑपरेशन कठीण होतं, यशस्वी झालं, ती आईसुद्धा डॉक्टरकडेच राहू लागली आणि ह्या दोघांचा विवाह झाला. तर हे चुकीचं परिमार्जन करणे हे आपलं कर्तव्य नाही का? चुकीचे परिमार्जन करणे हेच खरं आपलं कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य पार पाडणे म्हणजेच जीवन मंगल होते. हे कर्तव्य पार पाडलं, हे चुकीचे परिमार्जन करण्यासाठी प्रयत्न केला म्हणजे आपलं जीवन मंगल होते. लक्षात ठेवा. धन्यवाद.